धुमसतंय नेमकं भाजपात? 2 आमदार देशमुखांची कोण करतंय कोंडी? नाका तोंडात पाणी गेल्यानंतर आता सगळ्यांचीच तोंड झालीयत उघडी. माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशावरून सोलापुरात राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. होय, भाजपाला संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात चांगले दिवस आहेत. सगळ्यांच्या मनावर विकासाच्या जोरावरती भाजपाने चांगलेच राज्य केले आहे आणि किंबहुना सगळ्याच ठिकाणी सत्ता खेचत आणली आहे. पण गटातटाच्या राजकारणाने भाजपला आतून पोखरायचं काम सुरू केलं आहे. सोलापूर जिल्ह्याबाबतच बोलायचे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाला 12 पैकी 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ठीक आहे, ग्रामीण भागात हे यश चांगलेच होते, कारण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत हा मिळालेला यशाचा धागा महत्वाचाच आहे. शहरात संपूर्णपणे भाजपमय असे वातावरण असताना भाजपमधील बड्या नेत्यांच्या एकमेकांविषयीच्या तक्रारी, तिकिटावरून झालेले वाद, विचारांमध्ये असलेली भिन्नता आणि आयारामांचे, इन्कमिंग करणाऱ्यांचे पक्षप्रवेश यावरून मोठा वादंग सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. एकीकडे आमदार विजयकुमार देशमुख तर दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख आणि मध्यभागी संपूर्ण सोलापूर भाजपाचे नेतृत्व करणारे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे. या तिघांमध्ये नेमका वाद कशाचा होतोय, आता हे सर्व सोलापूरकरांच्या एव्हानं लक्षात आलं आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी तिकीट वाटपांच्या बाबत आपल्याला काहीही पटलेले नाही हे मुलाखतींमधून प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तर आपण कार्यकर्ते कुठेही गेले तरी कार्यकर्त्यांच्या पाठीशीच राहू आणि त्यांना मदत करू असा टोमणा सौहार्दपूर्ण भाषेत आणि सावध भूमिका स्पष्ट करत पालकमंत्री गोरे यांनी दिला. तर आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप मानेंना प्रवेश दिला तरी भावी काळात कोणत्याही प्रकारचे तिकीट दिलं जाणार नाही असा एकसारखा जप सुरू केला आहे. पण या सगळ्यात प्रत्येकाला आपापलं पडलं आहे हेच चित्र पाहायला मिळालं. मात्र सामान्य कार्यकर्त्यांचं काय? गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. भल्या भल्या नेत्यांना सुरू असलेल्या या नवरंगी राजकारणाचा प्रचंड त्रास होतो आहे. आता जर दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा तर तो कोणता पक्ष निवडायचा? जर तो पक्ष निवडला तर निवडणुकीत आपण यश मिळवू का? आणि यश मिळाले तर पुढे भविष्य काय असणार आहे? या सगळ्याची चिंता कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना ग्रासली आहे. त्यामुळे एरवी चित्रपटात पाहिली जाणारी जी राजकारणाची खेळी असते तीच प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ सध्या सोलापूर भाजपाच्या रणांगणात सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण वेळीच या सगळ्याला आळा बसणं गरजेचं आहे, कारण हाती आलेलं सहजपणे निष्ठून जाईल असं चित्र सध्या राजकारणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आणि विद्यमान आमदारांनी सावध भूमिका घेऊन समजूतदारपणे ही निवडणूक पार पाडणं गरजेचं आहे.